मुंडे यांच्या धडक कारवाईची राज्यभर चर्चा असतानाच भिवंडीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। काही बामट्यांनी तुकाराम मुंडे यांच्या नावाच्या आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धाक दाखवत एका महिलेला फसवल्याचा आरोप समोर आला आहे। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीने स्वतःला FDA अधिकारी असल्याचे भासवून कारवाईची भीती दाखवली। तपास, दंड आणि परवान्याबाबत कारवाई करण्याची धमकी देत त्यांनी विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे। यानंतर संबंधित महिलेला आर्थिक किंवा इतर प्रकारे फसवण्यात असल्याची चर्चा आहे। गेल्या काही महिन्यांपासून अन्न सुरक्षा विभागाच्या धडक कारवाईमुळे व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये सतर्कतेचं वातावरण आहे। याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही फसवेगिरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचेही बोललं जात आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणतीही कारवाई किंवा नोटीस आल्यास संबंधित अधिकाऱ्याची ओळख आणि कागदपत्राची खातरजमा करावी असा सल्ला दिला जात आहे। या घटनेमुळे प्रशासनाच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे। तुम्हाला काय वाटतं? असं बनावट अधिकाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।